अरे माझ्या पूर्वजांनी उपवास केले, व्रत केले, तुझा दारवंटा राखलाय रे देवा. इतकं सगळं तुझ्यासाठी केलंय, या उपकारातून तू अजून उतराय झालेला नाही. आता तुकोबाराय छातीला हात लावून सांगत होते माझ्या पूर्वजांची ठेव शिल्लक आहे. ठेवही सांगितली, उपवास केले, तपास केले, व्रत केलं, तुझा दारवंटा राखला. आता व्रत तुम्ही आपणही करतो, व्रत उपवास आपण बी करतस. पण आपला उपवास कसा आहे तस बहिणीच? हा, आज नाही एकादशी, आज नाही एकादशी तरी सुद्धा लोकेस ना, जरी एखादा माणूस भजनी मंडळवालाच ना, अनुभव एक दोन जण ना, एकादशी जर सकाळी ना, आज संध्याकाळल्यात बाई सांगत थोडं टाकल्यावर का अर्धे कायला तेवढी एक पोळी, काल दिन तुम्ही एकादशी. म्हणजे इतर रोज जेवण करत त्यांनापेक्षा एक पोळी जास्तच खावडत बाई एकादशीन पहिले. आको सकाळी मा उठताच फराळ, आको दुपारले थोडंफार काही चाय माय करणं पडत, संध्याकाळले फराळ, लगे आको सकाळी मग उपवास सोडणार. बाई सांगा तुम्ही दिनभर भुक्या होता, थोडी आको भाजी ल्या. म्हणजे एकादशी मा सुद्धा चिच्छे का आपलं खरं मला? हा, लागू पडत असेल का? बाकी ना ते रातना बाराले मोळ्या करले तो रातना बाराले एकादशी सोडणं म्हणजे तुमल्या काय वाटत तुम्ही एकादशी लागू पडी की? आपला उपवास आणि आपला व्रत ब्रह्म मुहूर्त ते ब्रह्म मुहूर्त असे 24 तासाचा व्रत असतो. असा रातना 12 ना टाइम आपला नाही शे. त्या बाणट सुरूत ना त्या बुऱ्या ही घेता डे आणि त्या डेशील काय घ्यात तो नियम. रातना 12 दिन पलटी जास, रात पलटी जासते. आपलं ब्रह्म मुहूर्त शे हो, आणि रातना 12 मुळे ते सत्यानाश होईना खरा. म्हणजे रातना 12 ना टाइम बदलना, दिन बदली जास असा हिशोब धरले ना. मनीषीने या माया कवडी विरातले महादेव धुई येतेस. एक रोज महादेव म्हणत पण माऊ ना म्हणे, रवी किरण म्हणत काय बाबा तुम खानदेश मग बरा फिरत भाऊ म्हणे. म्हणता हो गुरुजी देवबा खरंय म्हणत म्हणे. भाऊ म्हणा एक निरोप सांगितलं जाईल म्हणे या बहिणीला. म्हणता काय बाबा म्हणे, या कवडी विरातले उठाट येते रे भाऊ म्हणे. या बहिणीला सांग दे म्हणे मला बी जगू द्या, रातभर शांतता लागू दे, जावं सोनचिडी झोन म्हणे. आज सांगितलं रे भाऊ म्हणे. वावर मग जाणाऱ्या बाया जाई राहील त्यात मी ऐकी राहील. तू एक ताई ती दुसरी ताई विचारायला ती काव माय म्हणे तुम्ही काय पायटे महादेव ना मंदिरवर दिखण्यात नाही म्हणे. हाय माय मी 2:30 वाजाल कोरा महादेव दोई होऊन तू म्हणे. आई बहीण 2:30 वाजाल दोई होऊन ती बहीण दुसरा दिन आको 1:30 वाजाल दोई होऊन. पुढे पुढे का जेवणे करी नंबरच लावतील मग देवदावाले. परमार्थ करायचं असेल, देवाला प्रसन्न करायचं असेल तर नियमात करायचंय हो. आणि नियमाला महत्व, नित्य नियमाला महत्व. आपण करतो ना, आपलं करणं म्हणजे काय, पीछे से आए और आगे धकाई. आपलं करणं कसं आहे, पीछे से आए और आगे धकाई. जसं की तो कर राहिना ना मग मी बी करसू, ती कर राहिली ना मग मी बी करसू. असा मग बराच जण उलट करून ती देतस. ती कर राहिली म्हणे मी करसू असा मग मी बऱ्याच ठिकाणी फसेले. कारण एक बहिणी मला चहा प्यावाल बोलाव, निंबा महाराज, संदीप महाराज, आम्ही पुरा ग्रुपच होतो. कथा चालू होती. एक बहिणी म्हणे महाराज आपल्याकडे चहा आली म्हणे. महाराज मंडळीसले म्हणतात चला नका भाऊ म्हणे. मग महाराज चला म्हणे. ती बहीण ना युवा ना दिवस चालू होतात. चहा येऊ आणि पहिले एक लाडू दिदीनात मेथीना. लाडू एवढा भारी होता ती मायना बनायल. हात लावता बरोबर भुगावे घे, तोंड मा टाकतास पाणी होई गे. म्हणत काय माऊली सुग्रने भो म्हणत. हात मा लेताच भुगा, तोंड मा टाकतास पाणी. म्हणत काय माऊली सुग्रने भो राहणारी. आत्ताटे ना लाडू कादा ती बहिणी चहा पाजी घर ना बाहेर निघून एक मावशीन दक तिने दुश्मनच होईल ती. तीन घर घ्यात ना महाराज मी बी बोलावसू. हा पिछे से और आगे तर काही चाललाय ना तिने कर म्हणे मी बी करसू. आई बहिणी बी बोलाव हे महाराज म्हणत काय आता या म्हणे. मी नाही सांग राहिलो पण आमना निंबा महाराज कसा आहे. चला म्हणे बाबा आठना एक लाडू काय तटेना एक लाडू दुपारली कवय का भेटे ना बजेट बट जाई. चला म्हणे. म्हणता चला हो. गौतामे ती बहिणी बी एक लाडू काढ देणार मेथीना आत्मा.
आणि चाव्याला आमना जोडीत बशी गे मेथीना लाडू मी दाबी द खाते दाबायाने आणि चेंदी द खाते चेंदायाने म्हणतात रव्या तू फसणार रे भाऊ. आणि ती बहीण ना चावय बी सर येणे या महाराज मनकडे देखत नाही मी ती ताईकडे देखू ती ताई ना चावय बी सर येणे काय निभू म्हणत. यशने मला इशारा कराय बहिणले सारखा वाव लाडू फुटी राहिला नाही म्हणे म्हणता ताई तुम्ही चहा ठेवा म्हणतो. ती बहिणले चहा ठेवायला दाड तिथला मग महाराज असले म्हणतो फोडा बुवा ते त्यांना लाडू. कोणी हाती गाय फोडे कोणी असा दाते गाय तोडे. मी त्या असा स्टाईलवर उपटा ना स्टाईलवर नसले आपले ठोकाईन मनकडे असा की माल म्हणे तो कवळा का दानगारात निर्तून जिराई टाकसू म्हणतो उचला रे बाबा वापाले. बटा महाराज असले म्हणतो त्यांना लाडू किसा माटिल्या रे भाऊन. मी बी लाडू किसा माटिली नाही काकुल दिकाल नको म्हणशीन वरते उपरनं जा केली ना म्हणे. ती बहीण होणी तर घरना बाहेर निघणे हॉलमा बसेल होतो तिने खाली ताटल्या दक्यात म्हणे महाराज तुमले लाडू आवडणार होते ना आपण एक एक लिया म्हणे म्हणता आत हे बहीण तुम्ही पाय पडले होते मला. बऱ्याच ठिकाणी फसस माणूस तिचे यावर आगे धकाय चाललंय नाही का. कुणी केलं का ते आपण करायला मान्य जास्त व्हॅल्यू देतो महत्व देतो. जसं की आता महिला माताही व्रत करतात पण त्यांचा व्रत सुद्धा तेवढा प्रामाणिक असतो बरं का. सागरदास साहेब नीरज भैया तुमल्या समजावते अजून तुम्ही मारुतीस पुंजा अजून यंदा नवरीच्या पुढे राहू दे आता आपण 4 महिना काढल्या कुठून मुठून तुम्ही बी मोबाईल मग काय त्याच तारता ना तुम्हाला माहित ना कोण आहे तुम्ही समजी घ्या कोणी आटे असं. आपलं काय खरं नाही. या मायांचा व्रत एकदम अंतःकरणापासून भक्ती असेल तर महिला मातांची हो एवढी प्रामाणिक भक्ती असते महाराज. इथं तुकोबरायची आरती वजनात सांगताय देवा माझ्या पूर्वजांची ठेव आहे काया उपवास पारणे राखीला दारवंटा. अरे तुझा दारवंटा राखलाय माझ्या पूर्वजांनी उपवास तापस केले देवा. आणि उपवास तापस आपलं काय खरं नाही. आपले जर एकादशी राहिली कोण जर बोलायली ना या बसावून जर कोण पोहे बनायच टाक पोयावर कोथमीर हितमीर टाकेल देखील येतच एखादा सांगा का हो दादा आज ती एकादशी आहे ना हो. हा हो एकादशी धरतच पण आता बिचारा नाही इथलं प्रेममा बनायले कोथमीर बितमेर कापेले काय वायबार जाऊ देऊ लिहू बो खाई. हा आपला व्रत आहे आपलं काय खरं नाही. यांचा व्रत असतो खरं तर अंतःकरणापासून भक्ती यांची असते. जसं की या माय तुमनासाठी एक व्रत करतीस त्या व्रतनं नाव काय शे कोणता जून महिन्यात येणारा व्रत आहे शाळेत तुमचा तो गणपतीच ना पहिली असतो हरतालिका. यांचा व्रत सारखा व्रत नाही. एवढे नियमात असतात महाराज महिला माता. हरतालिका करतात ना माया सगळ्या बाया करतात ना. बघा आपला मायक नाही बाकी जण एकादशी करता बाकीना करतात नाही. हरतालिका प्रत्येक बाई करस बरोबर आहे ना मावशी सर्व बाया करतीस ना. आता मला सांगा हरतालिका कोणी कोणासाठी केली होती होती वाचताच ना तुम्ही. हरतालिका कोणी कोणसाठी करेल होती पार्वती वाताई पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी बरोबर आहे ना. शंकर भगवंत हाच नवरा मला पुढच्या जन्मात भेटावा तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. आठे बसेलच मग कोणती कोणती काकुलेन कोणती कोणती मावशीले कोणती कोणती बहीणले असं वाटत आहोत नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे वरबोट करा बहिणी सोन हो सोन चिडी सोन कोणती कोणती बहीणले वाटत आहोत नवरा पुढला जन्माला भेटा वरबोट करा ना ताई सोन. आणि लबाड अजिबात बोला नाही कारण गली माई फिरवणार 100 गरेस माई 99 गरेस माई एकच आवाज निघस का नाली म्हणतो राही राही नो दुसरी राहती ना काही नाही निघी जाती ओ म्हणा बाप. मग तुम्ही हा उपवास करते हा कसांसाठी करतेस बहिणी बाकी नाही पाहिजे जर जीवर होणार असं सुद्धा सांगतेस बरं आठे भेटणार वर नको भेटतो म्हणजे इथला कटायचे तुमले
मग काय हरतालिका कोणसाठी करारी बहीण मन चुलत वहिनी आहे ना हरतालिका ना उपास ताट बिटलीश नि जाई राहीन ती आणि 2-3 होईल होता बायकोन सांगे नवरान सांगे लढाई करायला दोन्हीसले असा दांगडो ना 2 जण लढाया करतात अख्खी गली आवरी राहते एवढा दांगडो आणि 3रा दिनले हरतालिका ना उपवास आई बहिणी 9वी साडी हात माताटने तो कपायले कोकून बिकून बापरे वजन मानी गेलो होते मन दखबा कारण दांगडो मोडणारा मीच होतो म्हणतो वहिनी येऊ कती पेरी चालली आय बा म्हणे आज हरतालिका ना उपास आहे ना म्हणे मंदिर जायला ना म्हणतो असं आहे का म्हणतो काल दिन ते सांग राही आठे भेटणार वर नको भेटतो असं काल दिन कटबन लढाई वहिनी म्हणतो वहिनी जीव आता चालणे आको त्यालाच मागायला चालणे बरोबर आहे ना बा म्हणे आता जेम तेम टोके टाके सुधारेले म्हणे आको दुसरीन तावा मा कसाल देऊ पुढला जन्माले मालेच भेटाडसो म्हणे त्याला हे आपल्यावर आता पर जेव्हा तुकोबर हक्काने सांगत असतील देवा माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे आणि ठेव काय काय ठेव शिल्लक आहे ते माझे महाराज सांगतात अभंगाच्या
कोणची ठेव आहे? काय ठेव आहे? उपवास पारणे केला दार बंटा केला भोगवटा आम्हाला घे. आणि ऐक ना देवा, मी जर तुझ्या दारात आलोच, मागत नाही, पण जर मी तुझ्या दारात आलो आणि मी जर का मागणी मागितली आणि मागणी मागितल्याच्या नंतर पण जर मी खाली हाताकन गेलो तर यात माझी आबरू जाणार नाही. या तुझ्या दारात मी आलोय मागणी मागायला, मी जर का खाली हाताकन गेलो तर यात आबरू माझी जाणार नाही. या मग आबरू तुझीच जाणार आहे, कारण मी काय साधारण नाही ना. हो, मी तुझ्या दारात जर आलो आणि मागणी मागितली तू जर नाही दिलं ना तर यात माझी आबरू जाणार नाही, इज्जत तुझी जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे सप्ताह चालू आहे, समजा आमचे संजू काका श्रींनी जर सप्ताह पूर्ण खर्च केला असेल, आमचे सागर दादा साहेबांनी खर्च केला असेल, ठीक आहे. पण आता याच्या पुढे 8 वर्ष तुम्ही सप्ताह केला असेल तर तुम्ही भजनी मंडळवाले असतील, कार्यकर्ते असतील, सप्ताहाचे तुम्ही पावत्या घेतात ना बाबा. गावात सप्ताह कमिटीवाले फिरतात ना, हा, पावत्या घेतात. तुम्ही सप्ताह करा, टाइम लेटर राहिले तर कोणाकडे किती पावती राहील बा, असं बजेट असतो. आणि गावात एखादा श्रीमंत माणूस आहे आणि श्रीमंत माणसाकडे तुम्ही गेलात आणि गावातला 2-4 उन्नड पोरे बसेल येतच. ज्या माणूसकडे जाईल ना तो पुरा गाव मा श्रीमंत शे. तुमले अशी अर्धा सप्ताना खर्च उचलेली आणि तुम्ही त्या काकाकडे घ्यात नाही, त्यांनी सांग टेन्शन लिहू नका, पंगती टाका. तुम्ही सांगता ना मसाले भात कर टाकसोत भो, काहीतरी छोटं मोठं असं प्रसाद बनाय टाकसो. अहो सांगा अजिबात तसं करा नाही. पकवान बनवा, मस्त डाळ भात बनवा, घुगरी बनवा, बुंदी बिंदी बनाय टाका. यातल्या असं वाटत अवका पट सप्ताह उचलेली भो. आणि मग का होता त्या पावती हो करल्या 251 हो भाऊ. आणि त्या 251 लिस्टने जवळ तुम्ही आता येतच चौकमाना बसेल लोक तुमले विचारतस काय हो महाराज तात्याकडे जायला होतात कितला दिनात तात्याने. मग तुम्ही सांगता 251. एवढा करोडपती माणूस आहे, त्यानं पूर्ण सप्ताह केला असता तरी त्याला कमी पडलं नसतं. इतका श्रीमंत आहे, तो जर 201 नी पावती लिहित असेल तर यामध्ये देणारी इज्जत जाय राहिली का लेणार नाही? हा, देणाऱ्याची इज्जत जाते नाही का. जसं की उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, एका ठिकाणी मंदिर बांधलेलं पुरातन मंदिर होतं, पण पुजाऱ्याच्या डोक्यात आलं की एवढं जुनं मंदिर आहे, आपल्याला काहीतरी बदल करायचा मंदिरामध्ये. मग मंदिरात आवक नाही आहे पण काहीतरी बदल करायचा आहे म्हणून एकीकडनं 50,000 रुपये व्याजाकन उचलले. 50,000 रुपये व्याजाकन उचलले, मला मंदिर क्लिअर करायचंय. मंदिर क्लिअर करायचंय म्हणून सगळं व्यवस्थित झालं, कलर वगैरे केला, मंदिर एकदम भारी होईल. मंदिर एवढं भारी होईल म्हणे आता नवीन मंदिर सारखं मंदिर आहे. आता पहिली आरती आपल्या राजाना हातनी करण्याशी, पहिली आरती राजाना हातनी करण्याशी. पुजारीला असं वाटणार राजा जर आरती करीन काहीतरी 5-50,000 लाख रुपये दी जाईल. राजाला बोलावं, राजाना हातनी आरती, राजाने आरती करीली नाही आणि देऊन ताटमा ठीक आहे 1.25 रुपया. पुजारीला थंडा काम चाली वयामा ज्यांना बरोबर 50 व्याज ना उचलेले तर 1.25 रुपया दे घ्या, ते कस काय होईन बा. पण पुजारी हुशार होता. पुजाऱ्यानं तो 1.25 रुपया उचलला, मंदिराच्या ओट्यावर आला आणि लोकांना सांगायला लागला, ऐका ऐका हो ऐका, आपल्या गावात राजे आलते मंदिराची आरती करण्यासाठी, देवाची आरती करण्यासाठी राजे आलते आणि राजानं देवाला काहीतरी दान दिलेला आणि त्या दानाचा आपल्याला लिलाव करायचा. लिलाव मग लिलाव चालू झाला. एक म्हणे 5,000, दुसरा म्हणे 10,000, एक म्हणे 15,000. पुजारी म्हणे येडा आहे का रे, ते का साधारण माणूस न टिएल का, ते राजाने टिएल दक्षिणा आहे ती. एक म्हणे 25,000. पुजारी म्हणे का रे तू पेवण टाइमले पाणी बिनी टाको होता कर म्हणे सरबत मा. अरे राजाने ठेवलेली दक्षिणा आहे तिचा लिलावा. एक म्हणे 50,000, दुसरा म्हणे 75,000. आता राजाने टिएल वस्तूना लिलाव येतो 75,000 पर्यंत लिलाव पोहोची गया. राजाना जाहीर रथ प्रधानले म्हणे आपण त्या आत्याच आरती करी उन्हत माई गर्दी कसानी. प्रधान उन्हा देखाले, प्रधान देखाले उन्हा म्हणे लिलाव चालू आहे. तोपर्यंत एक जणनी 1 लाख रुपया बोली कर दिली होती. 1 लाख 1 लाख 1 वार
प्रधान पयत पयत घ्या राजाल म्हणे राजाऊ म्हणे काय तुम्ही तडे दक्षिणा ठेल होती ना तिना लिलाव चालू शे म्हणे कोटपर्यंत पोहोच ना म्हणे 1 लाख लागून राजा रथवर उडी मारस पयत पयत होना पुजारी ना हात धरली ना म्हणे महाराज फक्त मूठ उघाडू नका 1.25 लाख दिसू म्हणे काय सांगितलं फक्त मूठ उघडू नका 1.25 लाख रुपये देतो का जर मूठ उघडली असती तर इज्जत कोणाची गेली असती हो बाबा राजाची गेली असती तवय पायन मान पडेल जाकेल मूठ 1.25 हा तवयच पायन मान पडेल जाकेल मूठ 1.25 लाख नाही जर मूठ उघडली असती फक्त 1.25 रुपया होता लिलाव घेणाऱ्यात फसलाच असता पण पूर्ण गावामध्ये बदनामी झाली असती कारण राजानं 1.25 रुपया ठेवला म्हणल्यावर तू कोबर आहे तेच सांगताय देवा मी जर का तुझ्या दरबारात आलो तुझ्या द्वारात आलो आणि तुझ्या द्वारात आल्याच्या नंतर जर मी खाली हाताकडे गेलो तर यात माझी आबरू जाणार नाही रे आबरू तुझीच जाणार आहे कारण मी येणारा कोणी साधारण नाही मग तू कोबर आहे सांगतात मी कोण नाही माहितीये का अरे वंश परंपरेतला तुझा दास आहे महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरण वंश परंपरा